गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. नमस्कार, गन्ना का फन्ना यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत. अर्थातच मी गणेश ठाकरे. अमरावती जिल्ह्यातून आणि विशेषतः अंजनगाव आणि दर्यापूर तालुक्यातून मला खूप फोन आले की ज्या उभाटा गटात घडामोडी झाल्या की अमरावती जिल्ह्याचे खराटे हे बदलून त्यांच्या जागी महानगर प्रमुख जे होते ते पराग कोरदे यांची नियुक्ती झाली आणि दर्यापुरातून सुनील डेके यांना न सांगता पाय उतार केलं आणि कपिल देशमुख अंजनगाव तालुक्याच्या यांना तालुका प्रमुखावर कायम ठेवलं. यावर मी कुठलंच भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे प्रत्येक जणांचा एक विचार होता की बा गन्ना का फन्नावर हा व्हिडिओ का येत नाही. याचं प्रामुख्याने कारण म्हणजे मी हा व्हिडिओ लेट का केला, कारण पूर्ण घडामोडीवर माझं लक्ष केंद्रित होतं आणि लोकांपर्यंत जो लोकांच्या काय भावना आहेत ह्या मला जाणून घ्यायच्या होत्या. त्यानंतर जे सुनील पाटील डेके यांनी समर्थकांची मंगल कार्यालयात मिटिंग घेतली आणि तो जो उहापोहा केला की माझ्या मागे एवढे सैनिक आहेत, एवढे पदाधिकारी आहेत, यावर मला पाहायचं होतं की त्यांनी जे पेपरमध्ये सांगितलं की आमच्या एवढ्या पदाधिकाऱ्यांनी सुनील डेके यांना तालुका प्रमुख करून पाय उतार केलं म्हणून हे राजीनामे देतील किंवा दिले. मला तेही पाहायचं होतं की ज्या शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले त्यांचा एक तरी राजीनामा लेखी स्वरूपात जिल्हा प्रमुखकडे गेला का, तालुका प्रमुखकडे गेला का, नेते उपनेते जे आहेत ते सुधीर भाऊ सूर्यवंशी यांच्याकडे गेला. मी सर्व माहिती घेऊन आज हा व्हिडिओ टाकता की सुनील पाटील डेके यांनी जे मीटिंग भरवली आणि ज्या मीटिंगमध्ये लोकांनी त्यांनी सांगितलं की नाही आम्ही तुमच्याच मागे आहोत, पण एकाचाही राजीनामा आला नाही. फक्त हे दबाव तंत्र होतं हे म्हणण्यास काही हरकत नाही, कारण राजीनामा देताना एक तो तालुका प्रमुखकडे नवनियुक्त जिल्हा प्रमुखकडे द्यायला पाहिजे, दोन्हीकडे राजीनामा दिलेला नाही. त्यानंतर मी वेट अँड वॉचच्या भूमिकात होतो, कारण प्रमोद धनकार यांचे जे बॅनर लागायला पाहिजे होते दर्यापुरात, त्यांचं तालुका प्रमुखाचं स्वागत करायला पाहिजे, ते बॅनर लागलेले नाही आहेत. म्हणजेच प्रमोद धनकार हे वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत की राजीनामे कोण कोण देतंय. पण मला एक असं वाटतंय की इकडे अंजनगाव तालुक्यात तालुका प्रमुख कायम ठेवला म्हणून तिथं जुन्या शिवसैनिकांची नाराजी आहे आणि दर्यापुरातला तालुका प्रमुख बदलला म्हणून इथंही नाराजी आहे. म्हणजे बदलला किंवा कायम ठेवला यामध्ये काही फरक पडणार नाही, नाराजी येणार म्हणजे येणार हे निश्चित आहे. प्रामुख्याने कपिल देशमुख यांना अंजनगाव तालुक्यात कायम का ठेवलं, तर कपिल देशमुख हे जी भूमिका घेतात हे थोडीशी कार्यकर्त्यासोबत तटस्थ घेतात पण नेत्यांसोबत लवचिक घेतात. हे त्यांचे प्रमुख कारण आम्ही पाहिलं. सुधीर सूर्यवंशी होते तेव्हा सुधीर सूर्यवंशीच्या मागे आणि आता पराग कोरदे आहेत तो दोन पावलं समोर. पण इथे सुनील पाटलाची भूमिका हे पाटीलशाहीची असते. ते कार्यकर्त्यासोबत जसे वागतात तशीच त्यांची भूमिका वरिष्ठ लोकांसोबत असते. त्यामुळे त्यांची मागच्या वेळेस तालुका प्रमुख जेव्हा पहिल्यांदा होते तेव्हा त्यांची जिल्हा परिषदची तिकीट या भूमिकेमध्ये कटली असू शकते. त्यानंतर यावेळेला तालुका प्रमुख पद त्यांना मिळाल्यानंतर 3 वर्षातच तालुका प्रमुख पद त्यांचं का काढलं गेलं. प्रामुख्याने यामध्ये अशा काही गोष्टी अवलंबतात की कार्यकर्त्यासोबत तर भूमिका, त्यांच्यासोबत त्यांचे जे सपोर्टर होते त्यांच्या सुद्धा भूमिका कार्यकर्त्यासोबत तटाच्याच होत्या. शिवसेनेच्या वेळेस व्हीआयपी ट्रीटमेंट 2 ऑफिस होते, स्वतःचे माणसाने स्वतः घेऊन ते त्यांचे ऑफिसर बसत होते आणि बूथवर सर्वसामान्य लोक बसत होते. गजानन लवटे जेव्हा हे विधानसभेत उभे होते त्यांच्या पीएला मारहाण करण्यात तो सुद्धा प्रकरण असू शकतोय. म्हणजेच गजानन लवटे यांच्या पीएने ताकद लावली असेल आणि गजानन लवटे सुद्धा मागे नसतील. म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्यांच्या अपोजमध्ये गेल्या आहेत. राहिला त्यांच्या समर्थकांचा विषय, तर मला असं वाटतंय
का तुम्ही एवढी मोठी मीटिंग भरल्यानंतर कुठल्याच प्रकारचा लेखी राजीनामा कोणाचा आला नाही, फक्त तोंडी राजीनामे आहेत आणि पेपरवाल्याने ते छापून टाकलं. सर्वांनी व्हिडिओ टाकले, पण मी व्हिडिओ यासाठी टाकला नाही की राजीनामा मला पाहिजे होता, कारण माझं चॅनल आहे खरं, हे कोणाला दबणारं चॅनल नाही. पण यांच्या मागे एवढे लोक का जातील? साधा विषय आहे. समजा एवढ्या लोकांनी त्यांना त्यांच्या मागे देऊन राजीनामा दिला, तर हे जे लोक आहेत त्यांना पंचायत समिती तिकीट कोणाला जिल्हा परिषदच्या तिकीट हव्यात, कोणाला पद हव्यात. मग ऍट ए टाइम हे सर्व त्यांच्या सोबत जर गेले, सुनील पाटील डिके यांच्या सोबत जर गेले, तर एवढ्या जणांना असा कोणताच पक्ष नाही की तो त्यांना समाविष्ट करून घेईल म्हणून. आणि राहिला प्रश्न त्यांचा दबाव तंत्राचा, की शिवसेनेचं दबावरून माझ्या मागे एवढे आहे असं जर दर्शवायचं असलं तर ते दबावतंत्र देतील कुठं? शेवटी काम करावं लागेल हे जिल्हा प्रमुखांच्याच मागे हाताखाली जाऊ. आणि जिल्हा प्रमुख हे सुनील डिके यांना फार ज्युनियर आहेत. आणि जो तालुका प्रमुख बनला दर्यापूरचा प्रमोद धनोकार, हा यांचा राईट हँड आहे पराग गुर्दे यांचा, यांच्यामधून विस्तरली जात नाही. याचं प्रामुख्याने कारण म्हणजे आता जे प्रमोद धनोकार यांनी बॅनर टाकलं होतं त्यावर सुनील डिके तालुका प्रमुख हयात असताना सुद्धा फोटो नाही. आणि इकडे युवा सेने जिल्हा प्रमुख कावटकर आणि सुनील डिके यांचे जमत नाही. म्हणजे या दर्यापूर तालुक्यात युवा सेना त्यांच्या विरोधात आहे. त्यानंतर निलेश पारडे यांची पत्नी जिल्हा प्रमुख आहेत, ते त्यांच्या विरोधात आहेत. आणि धनोकार हे सुद्धा त्यांच्या विरोधात आहेत. म्हणजे सुनील पाटलाचा कुठल्याच प्रकारचा तिन्ही याच्यावर बॅनरवर फोटो नसते. हे तिन्ही विंग ह्या जर विरोधात असते तर सुनील पाटील हे कुठंच बचवू शकत नव्हते तालुका प्रमुखवरून, हे तिथं निश्चित होतं. आता राहिले त्यांच्या मागे सहकार सेनेचे गणेशराव लाजूकर जे तालुका प्रमुख आहेत, ते आवर्जून जातील, असे मोजके लोक जातील. पण जे बाकीचे जे लोक आहेत ज्यांना तिकीट हव्या आहेत ते सहसा सुनील पाटील डिके यांच्या मागे जाणार नाहीत. कारण सुनील पाटील डिके यांचे जर मागे ते गेले तर निश्चितच त्यांना पद आणि तिकीट एवढ्या लोकांना मिळणार नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जे लोक म्हणतात की सुनील पाटील डिके यांना न सांगता पायउतार केलं आणि तिथे नवीन फॅक्टर त्यांनी उभं केलं की इथे तालुका प्रमुख पाटील हवा होता. माझं असं म्हणणं आहे की पाटील तुम्हाला जर इथं तालुका प्रमुख हवा होत आहे तर मग हे स्वराज्य जे शिवाजी महाराजांनी निर्माण केलं हे 18 पगड जातीले घेऊन निर्माण केलं. त्यांनी जर समजा मराठा पाटील जर केलं असं तर स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं. ह्या ज्या गोष्टी पाटील समाजापर्यंत जातात की नाही आपल्याला पाटील हवा होता, मग सुनील पाटलांच्या सोबत सर्व जातीचे लोक आहेत. हे राजकारण आहे. त्यामुळे पाटलाला फक्त तेवढं म्हणतात की पाटील केला नाही म्हणून, पण तुमच्यासोबत बाकीच्या जाती आहेत. तुम्ही उघड स्टेजवर म्हणू शकत नाही की पाटलाने तालुका अध्यक्ष केलं नाही म्हणून आम्ही नाराज आहोत. सर्वसामान्य कार्यकर्ता हे म्हणू शकते की पाटलाने केलं नाही म्हणून नाराज होते. पण तुम्ही गावात गेल्यानंतर तुम्हाला सर्व जाती धर्माचे लोक एकत्र सोबत करावे लागतात, तेव्हा कुठं तुमचं सरपंच किंवा ग्रामपंचायत किंवा सोसायटी निघतात. म्हणजे पाटील तालुका प्रमुख केला नाही हे सुद्धा कारण तकलादू आहे की तालुका प्रमुख अंजनगावचा बदलला ना तिथं लोक सुद्धा बगावत करत आहेत आणि तालुका प्रमुख दर्यापूरचा बदलला म्हणून तिथे सुद्धा बगावत करत आहे. या सर्व गोष्टीचा कुठलाच फरक पडणार नाही. सेना जशी आहे तशीच राहील. कारण हे जर गेले तर दुसऱ्या फळीतल्या लोकांना सेनेत समाविष्ट केलं जाईल आणि यांचे पद त्यांना दिले जातील. प्रमोद धनोकार हे वेट आजच्या भूमिकेत आहेत. कारण अजूनपर्यंत बॅनर लागले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेने जे म्हणतात आम्ही राजीनामे दिले, राजीनामे कोणाच जोड दिले नाही. कारण राजीनामे हे तालुका प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख दिले जात असतात. म्हणून जनतेला फक्त भ्रमित करायचं हा जो प्रश्न आहे हा माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खोडलेला आहे असं म्हणण्यास काय करत नाही. म्हणून हा मी व्हिडिओ सर्वांच्या प्रतिक्रिया घेतल्यानंतर लेट टाकत होता. त्यानंतर काही शाखा प्रमुखांचे मला फोन आले की आम्हाला राजीनामे ते मागत आहेत म्हणून. जे सुनील पाटलांनी शाखा प्रमुख केले किंवा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांचे राजीनामे जरूर सुनील पाटलाला मिळतील.
पण ज्यांना समजतंय की सुनील पाटलाच्या मागे आता जो फायदा नाही, कारण त्यांची 5 वर्षात जे अपक्ष राहून तटस्थ राहिले त्यामध्ये आपण त्यांची गती पाहिलीच होती काय झाली होती तर, त्यामुळे तालुका प्रमुख यांच्या मागेच इथली शिवसेना राहील. आणि इथे हे सांगतो की इथे शहर प्रमुख जसे पहिल्यांदा प्रमोद टेवरे दिले होते की त्यांचा शिवसेनेत कुठल्याही प्रकारचा संबंध नसा, तेच कित्ता प्रमोद धनपार यांनी सुद्धा इथं सुरुवात केली. आणि गोपाल अग्रवाल ज्यातला कुठल्याच प्रकारचा संबंध हा शिवसेनेसोबत नव्हता, त्याला इथे शहर प्रमुख दिलं. याबद्दल सुद्धा लोकांची नाराजी आहेच असं म्हणण्यास काही हरकत नाही. येणारा काळ पाहू या दर्यापूर तालुक्यात काय परिस्थिती उद्भवते. इथे पाटील दिला नाही म्हणून पाटलात बघावत होते का, किंवा ज्यांनी राजीनामे दिले हे सर्व सुनील पाटील डिके यांच्या मागे जातात का, किंवा अंजनगावात तालुका प्रमुख कायम ठेवला म्हणून तिथं राजीनामे देण्याच्या जे तयारीचे आहेत ते राजीनामे देतात का, किंवा ते शिवसेनेत थांबतात का. पण शिवसेना हिंदुत्व सम्राट बाळासाहेबांची अशी आहे की एकदा तो शिवसैनिक झाला का त्याचं दुसऱ्या पक्षात मन लागत नाही. त्यामुळे ही जी परिस्थिती आहे हे तशीच राहील. ना अंजनगावात काही फरक पडेल ना दर्यापुरात काही फरक पडेल. शिवसेना ही कित्येकदा दर्यापुरात फुटली, पण शिवसेनेसाठी पदाधिकारी हे मिळालेच आहेत. सर्व गेल्यानंतर सुद्धा आज गजानन लवटे हे इथं आमदार आहेत. आणि काही लोकांना सुनील पाटला डिके यांच्या ते सभेत होते, पण कित्येक लोकांचे मला फोन आले. मी त्यांना फोन केले की ही परिस्थिती आहे. त्यांनी हेच सांगितलं की आम्ही की एवढे गधी नाही की दर्यापुरातला आमदार नसताना आम्ही शिवसेनेत थांबलो आणि शिवसेनेचा सध्या आमदार असताना आम्ही शिवसेना सोडून सुनील डिके यांच्या मागे जाऊ. म्हणजेच हा भरमाचा भोपळा त्यादीचा होतो असं म्हणण्यास काही हरकत नाही. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. माझं कोणासोबत विरोधाची भूमिका घ्यावी म्हणून मी विरोधाची भूमिका घेत नाही. जी सत्य परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न करतो. कारण हा व्हिडिओ कोणाला लागेल कोणाला लागणार नाही, पण त्याला माझा उपाय नाही. सत्य परिस्थिती ही लोकांसमोर मांडणे माझं कर्तव्य म्हणून आजचा मी हा व्हिडिओ टाकला. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. जय महाराष्ट्र.